आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज मी मुद्दाम अशा पाहुण्यांना बोलवलंय जे चळवळीतून आले, ज्यांनी खूप जवळून बघितलाय, संघर्ष बघितलाय, न्यायालय लढाई बघितली आहे, चळवळ बघितली आहे, हे सगळं बघितलंय. आपल्यासोबत स्टुडिओत माझ्यासोबत आता मराठा आंदोलक संजय लाखे पाटील साहेब आहेत. स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मनोहर दोंडेजी पण आहेत. प्राध्यापक मनोहर दोंडे सर आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटनेचे. आपल्यासोबत या चर्चेत ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत. ढोले पाटील साहेब तुमचं स्वागत. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेजी आहेत. अतुल जी तुमचंही स्वागत आहे. आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण साहेब आहेत. चव्हाण साहेब तुमचं सुद्धा स्वागत आहे. आपण सगळे ज्येष्ठ, सामाजिक दृष्ट्या सगळ्यांचं त्या क्षेत्रातलं मोठं योगदान आहे. आज जेव्हा आपण या सगळ्या अतिशय संवेदनशील विषयावर चर्चा करतोय तेव्हा ती चर्चा सुद्धा संवेदनशीलपणे महाराष्ट्र ऐकणार आहे. त्यामुळे या विषयाला तोंड फोडताना मी सुरुवात संजय लाखे पाटील यांच्यापासून करणार आहे. पाटील साहेब, 4 दशकं, खरं तर हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 शुक्रवारी केला आपण. पण ज्या प्रकारची भाषा आज दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून केली जाते, ही हातगाईवरची भाषा आहे का? आणि ही भाषा का केली जाते, हे योग्य आहे का? हातगाई या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष लढाईमध्ये शेवटची जी मारामारी असते तिच्या संदर्भात या ठिकाणी उद्गारला जातो. मराठीमध्ये तो अर्थ आहे की आता शेवटची आपण लढाई करतो. पण आरक्षणाची शेवटची लढाई आहे का? तर नाही. 2 सप्टेंबरचा जो काही आरक्षणाचा GR आहे त्यामुळे काही ओबीसी समाजाचं नुकसान झालंय, मराठा समाजाला काही फायदा झालाय का? तर बिलकुल नाही. एकही मराठा समाजाला त्यामधून प्रमाणपत्र मिळत नाही आणि एकही ओबीसीचं आरक्षण त्यामधून कमी होत नाही. हे जे चालू आहे दोन्हीकडून, मी मनोज जरांगे पाटलाची जी भाषा आहे तिचं कधीही समर्थन करत नाही आणि मला त्याचं करायचंही कारण नाही. परंतु जी जास्त जबाबदारी आहे ती सन्माननीय छगन भुजबळ जे मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य आहेत. आणि मला तर कालपासून आश्चर्य वाटतंय की ज्या पद्धतीनं विजय वडेट्टीवार या ठिकाणी बोलतायत तर हेच विजय वडेट्टीवार पूर्वीचे आहेत का? इतका फरक 48 तासामध्ये त्यांच्यामध्ये पडलाय. काय बोलतायत ते? AK-47 आमचे गळेघोटा, 347 जाती असे होणार आहेत. अहो विजू भाऊ, 2 सप्टेंबरच्या शासन आदेशामुळं जे कुणबी आहेत त्यांना कुणब्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे. हैदराबाद गॅजेटची जी काय आता जवळपास 1 महिना 4 दिवस होऊन गेले त्यामध्ये हैदराबाद गॅजेट हा शब्द टाकलाय. पण हैदराबाद गॅजेट मधून आरक्षण कसं मिळवायचं याची SOP आजपर्यंतही राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलेलं नाही. एकही प्रमाणपत्र जो काही गॅजेट दाखवलं जातं इथं 1884चं त्यामधून मराठा समाजाला मिळू शकत नाही. त्यामुळे आपण जी भाषा करताय, भुजबळ साहेब जी भाषा करतायत ही जास्त आक्षेपार्ह आहे की अशा ज्येष्ठ लोकांना, एक आंदोलक आहे, आंदोलक काही बोलू शकतो, त्यांनी बोलायला नाही पाहिजे. मराठा आंदोलक म्हणून माझी या ठिकाणी मी भूमिका आहे पहिल्यापासून की आपण भाषा ठेवताना, आणि आम्ही तर संताची भूमी आहोत, अतिशय चांगली भाषा आपण ठेवली पाहिजे आणि चांगल्या भाषेतूनही आपण चर्चा करू शकतो. परंतु परत सांगतो मी की जास्त जबाबदारी जी आहे ती छगन भुजबळ यांना, ते ज्येष्ठ मंत्री आहेत, आरक्षणाच्या अनेक लढाया त्यांनी लढवल्यात. आणि विजय वडेट्टीवार यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. मनोज जरांगे पाटील म्हणजे काही सगळा मराठा समाज नाही आणि मराठा समाजाला घेऊन ते बोलतायत. आणि जे काय अज्ञान त्यांचं दाखवतायत दोघांचंही, जर तिथं कुठं खाडाखोड असेल सर्टिफिकेटमध्ये, एखादं चुकीचं सर्टिफिकेट दिलं असेल तर त्याची प्रोसिजर आहे ना. आणि जे काही महसूल खातं आज आहे, तहसीलदार असेल, SDM असेल, अप्पर जिल्हाधिकारी असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असेल, ती सगळी यंत्रणा तुमची आहे ना. ती यंत्रणा तर काही आमची नाही किंवा आंदोलन मनोज जरांगे पाटलाची नाही किंवा कुठल्या मराठा समाजाची नाही किंवा कुणबीची नाही. तर तुमच्या प्रशासनावर नियंत्रण नाही का? आणि ज्या पद्धतीनं कालपासून सांगितलं जातंय की याचं आम्ही पूर्ण पडताळणी करणार, तर हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा पद्धतीचा कुठलाही अधिकार ना या राज्यामध्ये मंत्र्याला आहे, ना मुख्यमंत्र्याला आहे, ना महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेबाला आहे. माधुरी पाटील वर्सेस उपायुक्त आदिवासी, ही जी काही आदिवासीची केस आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शटल केलंय कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये कुठली प्रोसेस अडॉप्ट करायचं, आणि त्याच्या बाहेर जाऊन कुणालाही प्रमाणपत्र मिळत नाही. आणि हे अज्ञान राज्याचे ज्येष्ठ मंत्री दाखवून जर चुकीची भाषा वापरत असेल तर जास्त दोष या मंत्र्याचा या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे. भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत, मधु चव्हाणजी. मधुजी, खरं तर
तुम्हाला संताप आहे या सगळ्या भाषेच्या बद्दलचा, मला याची कल्पना आहे. पण काय करायचं, या भाषेमुळे या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची दुही निर्माण होतीये, ही दुही कशी निस्तरली जाणार आहे पुढच्या पिढ्यांच्यासाठी, आणि ही भाषा याचं समर्थन कोण आणि कसं करतात. तर सरकारमधले मंत्री जर असं बोलायला लागले तर मग काय करायचं. मला असं वाटतंय की आता माझे मित्र बोलले त्यांच्याशी काही एक दोन ओळी सोडल्या ते मी पूर्णतः सहमत आहे. अतिशय सामंजस्याने बोलले. महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवतायत हे सगळे नेते. आपल्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी फोटो किंवा प्रतिमा ठेवून बोलत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन त्यांच्या स्वप्नातलं महाराष्ट्राने देश निर्माण करत होतं केला. माननीय मंत्री महोदय दोन्ही असतील त्यांनी अधिक जबाबदारीने बोललं पाहिजे. ही काय भाषा वापरतात. सगळ्या जातीपाती एकमेकांच्या विरोधात उभं राहिलेत. एका विशिष्ट धर्माचे लोक महाराष्ट्रात नाही सगळ्या देशात हा तमाशा बघतायत काय चाललंय ते. अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी कायद्यामध्ये तरतूद आहे की हैदराबाद गॅझेट जरी घेतलं तरी तावून चुलाकून सगळ्या गोष्टीचं पारख करून त्यांना सर्टिफिकेट दिलंय. आणि ज्यांचं शतकानुशतकं हैदराबाद गॅझेट असेल कुणबी म्हणून नोंद आहे मराठी त्यांची, तर त्या कुणब्यांना त्या ठिकाणी दिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीने शासनाचं मत असं आहे हे ओबीसीच्या कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला धक्का काय साधा लांबून सुद्धा स्पर्श केला जाणार नाही आणि मराठ्यांना त्या ठिकाणी देत असताना ओबीसीला दिलं जाणार नाही. घटनेने सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घ्यावं हा फंडामेंटल राईट्स नाही. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये दिलेली काही तत्व आहेत की वेळोवेळी शासन दीन दुबळे दलित आर्थिकदृष्ट्या मागासलेले अज्ञानी यांना वर आणण्यासाठी अपलिफ्ट करण्यासाठी कायदे केले पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतंय की अशा तऱ्हेची भाषा ही बरोबर नाही. माननीय जरांगे पाटलांनी सुद्धा कशी भाषा वापरता तुम्ही, भुजबळ साहेब सुद्धा किंवा वडेवट्टीवार सुद्धा तुम्ही कसली तुम्ही अधिक जबाबदारीने बोलला पाहिजे. तुम्ही सत्ताधीश नसाल तरी विरोधी पक्ष नेते आहात. तुम्ही छगन भुजबळ साहेब तुम्ही मंत्रिमंडळाचा पार्ट अँड पार्सल तुम्ही आहात. तुम्ही अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय आज सगळे तमाशा बघतात. महाराष्ट्रातली जनता या सगळ्यांनी त्रस्त झालेली आहे. आज जो उठतो तो आज तुम्हाला मी सांगू इच्छितो दुर्दैवाने की कुठला तरी एखादा समाज उठतो आम्हाला हिंदू समाज म्हणू नका. मी कोकणातला आहे तिथले कुणबी समाजातल्या एका नेत्याने सांगितलं की आम्ही तुम्हाला आमची ताकद मुंबईत नेऊन दाखवतो. दुसरे सांगणार आम्ही मुंबई बंद करू जाऊ शकतो. काय चाललंय. ज्याला मिळत नाहीये ज्याच्या ताटात 2 घास कमी आहेत त्याला द्यायचं काम आहे. दुसऱ्याच्या ताटातून घेऊन कोणी करत नाहीये. म्हणून तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता सुद्धा पक्ष अभिनिवेशाने बोलत नाही. आमचा पक्ष नंतर आहे. पहिला त्या ठिकाणी देश आणि समाज बांधव माझे महत्वाचे आहेत. आज एकमेकांच्या समोर उभे राहिलेत. ठीक आहे द्वेष करून उभे राहिले. मी येतो तुमच्याकडे सर. मला अतुल लोंढेजींना विचारायचं आहे. अतुल जे आंदोलक आणि दुसऱ्या बाजूला सरकारमधले विरोधी पक्ष हे जे प्रमुख नेते आहेत म्हणजे आता तर ते सगळं विसरले ते जातीचे नेते झाले दोन सगळीकडे. या सगळ्यांची ही जी लढाई आहे किंवा आता जे सध्या एकमेकांना भांडतायत जे बोलतायत जी भाषा वापरतायत ही नुरा कुस्ती आहे की पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा हा प्रयत्न आहे या सगळ्यांचा. आपापलं नेतृत्व एस्टॅब्लिश करण्याचा आपलं नेतृत्व वाढवण्याचा महत्व वाढवण्याचा काय दिसतंय तुम्हाला या सगळ्यामध्ये. सगळ्यात पहिले तर आपण हे पाहिलं पाहिजे की 2014 नंतरच राजकीय भाषा आणि राजकारण्यांची भाषा कशी बिघडली. आपण ही चर्चा तेव्हाच करायला पाहिजे नव्हती जेव्हा बटेंगे तो कटेंगे आणि धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपण ही भाषा तेव्हाच आपण चर्चा करायला पाहिजे नव्हती ज्यावेळेस एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात एक धर्म दुसऱ्या धर्माच्या विरोधात आणि वेगवेगळ्या जातींना जे उचकवण्याचा कार्यक्रम झाला आणि तुम्ही आरक्षण मागा. याच्या व्यतिरिक्त आपण पेपर लीक होतात, नोकऱ्या रेग्युलर येत नाही, परीक्षा रेग्युलर होत नाही. तिथे सगळ्याच जाती धर्माचे विद्यार्थी पुणे असेल औरंगाबाद असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल मुंबई असेल इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर 32 लाख पोरं शेतकऱ्यांची पोरं आज वेगवेगळ्या परीक्षांसाठी नोकऱ्यांसाठी तयारी करताय कारण शेतीतून भागत नाही. आता तर शेतीची माती खरवडून गेलेली आहे. जी आपली पिकाऊ माती असते तीच खरवडून गेली आहे. शेतच गेले आहे. म्हणजे ऊस जेव्हा जातो तेव्हा समजून घ्यायचं तुम्ही त्या पावसाची आपण गणती करू शकत नाही. ऊस हे शेवटलं पीक आहे पावसाला बळी पडणारं. ते पडल्यानंतरही जर आपण 10 रुपये आणि 5 रुपये 15 रुपयाचा त्याच्यावर टनावर लावत असेल तर आपण ती चर्चा करत नाही. आपण आता विजेचे दर आज वाढलेले आहेत त्याच्यावर चर्चा करत नाही. म्हणजे मी काय राजकीय चर्चा करत नाहीये
पण जे मूळ मुद्दे आहेत त्या मूळ मुद्द्यावर आपण चर्चा करतो का? आणि 2014 नंतर एवढे मोठे मोर्चे, एक समाज दुसऱ्या समाज, पूर्ण देशभर उभे राहिलेले आहे. मी इथलं बोलत नाही, पूर्ण देशभर उभे राहिलेले आहे. आणि मग आता राजकारण्यांना, आता सत्ताधाऱ्यांना दोन्हीकडे डबल इंजन, ट्रिपल इंजन, क्वाड्रपल इंजन, म्हणजे चार इंजनचे सरकार जिकडे तिकडे आहेत, तर मग त्यांना एक जे त्यांनी तत्व मान्य केलेलं आहे आता, की राहुल गांधींनी त्यांना 2 वर्ष सतत मागे लागून मान्य करायला लावलेलं आहे, की तुम्ही जातीगत जनगणना करा आणि ज्याची जेवढी संख्या आहे तेवढं देऊन टाका. जेव्हा आपण EWSचं काढलं, आता पर्टिक्युलर मी कुठल्या समाजाला काही म्हणणार नाही, मी इथे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बसलेलो नाही, तेव्हा तुम्हाला 50% मर्यादा ओलांडता येते. आणि मग आता का 50% मर्यादा ओलांडता येत नाही? ह्या पोळीचा आकारच तुम्ही एवढा ठेवलेला आहे आणि आकार लहान ठेवलेला असल्यामुळे सगळ्यांना एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि या भीतीतून संभ्रम निर्माण करण्याचा कार्यक्रम सगळा सुरू आहे. तुम्ही जातीगत जनगणना करा, जी आमची मागणी आहे, काँग्रेसची मागणी. नाही, काँग्रेसच्या एका भूमिकेवर तर आज मनोज जरांगे पाटलांचा आक्षेप आहे. 94चा GR तुम्ही जो काढला, म्हणजे तेव्हा तुमचं सरकार होतं, त्या 94च्या GRनं वाटोळ केलं मराठा समाजाचं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वडेट्टीवार तुमच्या पक्षाचे नेते आज ज्या प्रकारची भाषा बोलतायत त्याच्यावर सुद्धा आक्षेप आहे. मी कुठल्याही भाषेचं, कोणाच्याही भाषेचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. हा यशवंतराव चव्हाणांच्या सुसभ्य गरजेचं राजकारण करणारा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राकडं सुसभ्य राजकारण सांस्कृतिक असणारा राज्य म्हणून देशभरात जो काही लौकिक होता तो 2014 नंतर गेला. तुम्ही त्याला आता म्हणा हे राजकीय स्टेटमेंट आहे की काय, पण 2014 नंतर तशी भाषा आली. 2014 नंतरच मीडियावरचे दडपण आले. 2014 नंतरच्याच मीडियाच्या चर्चा ज्या आहेत त्या घाणेरड्या आणि खालच्या स्तरावर गेलेल्या आहे. याच्यात काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. पण मी जो मुद्दा उपस्थित केला तो मूळ मुद्द्याला हात घालणारा आहे की तुम्ही 50%ची मर्यादा EWS साठी काढू शकतो, सुप्रीम कोर्ट त्याला अपहेल्ड करू शकतं. मग 50%ची मर्यादा जर आपण काढून सगळ्यांना जर सामावून घेतलं, पोळीचा आकार मोठा केला, तर भांडणं होणार नाही ना. मग आम्ही का आक्षेप घ्यायचा नाही आहे की तुम्ही मोठे मोठे शेतकऱ्यांचा 25 लाख कोटीचा हे राजकीय झालं ना, तुम्ही 15 मिनिटात पास करू शकता. ठीक आहे, हे राजकीय एक स्टेटमेंट अजिबात पाटील साहेब, अजिबात नाही. बघा विलास, अजिबात नाही. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, विरोधी पक्ष मोठा सर्वात तुमच्या पाठीशी उभा आहे. विलास आहे का? एकच मिनिट, मधात बोलू नका. तुमच्याकडे मॅन्डेट आहे, मेजॉरिटी आहे, मॅन्डेट आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून या गोष्टीला तुमच्या सोबत आहोत. तुम्ही 50%ची मर्यादा काढा, संसदेमध्ये कायदा करा, जनगणना करा आणि तिथे हा प्रश्न फक्त मराठ्यांचा किंवा ओबीसींचा नाही आहे. याच्यामध्ये गुज्जर आहे, जाट आहे, खालती रेड्डी, अनेक राज्यामधला आलं लक्षात. तुम्हाला ही 50%ची मर्यादा काढलीच पाहिजे. तुम्हाला 50%ची मर्यादा पार्लमेंटमध्ये तुमच्याकडे बहुमत आहे. आता एकमत होण्याची परिस्थिती आहे, विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही करत का नाहीये? कारण की तुम्हाला असे भांडणं हवे आहे. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच कसा काय मुद्दा उपस्थित होतो? विलास, या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच उठून हे सगळं कसं उभं होतं? विधानसभेची निवडणूक झाली, गप्पा होतं सगळं वातावरण. मी उत्तर घेतो. निवडणूक आहे, बरोबर आहे. तुम्ही बोला, तुमची वेळ सुरू झाली. या महाराष्ट्राची जनता विचारणार आहे सरकार. हा, मी विचारलं. असं आहे, लोंढे साहेब जरा माझा ऐका. मी शांतपणे ऐकलं. मला असं वाटलं, कारण तुम्ही माझे चांगले मित्र आहात, अभ्यासू आहात, सुसंगत बोलाल, विसंगत राजकीय अभिनिवेशाने बोलायचं झालं तर अनेक गोष्टी बोलता येतील. मला ते बोलायचं नाही इथे. तुम्ही आता 50% सांगता, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो मी, तुमच्या अज्ञान नाही कळत, तुम्ही ज्ञानी आहात. जयललितांनी केल्यानंतर त्याला ते त्याचं सुप्रीम कोर्टामध्ये अजून सुद्धा अनिर्णित आहे, ते मंजूर फायनल झालेलं नाही. त्यावेळेला 9व्या शेड्यूलमध्ये काय समावेश केला आणि आता 50%च्या वर देता येणार नाही, त्याची मी कायदेशीर लढाई करत नाही. चर्चा चालली त्याला अनुरूप बोला. मी सांगितलं की मंत्रिमंडळातले छगन भुजबळ नीट बोलत नाही, तुम्ही हिम्मत ठेवानं बोलायची, वडील नीट बोलत नाहीत. मी सांगितलं की त्यांनी आता बरोबर सांगितलं माझ्या पूर्वीच्या मित्रांनी, जरांगे पाटील आम्हा सगळ्या मराठ्यांचा नेता नाही आहे, ते सुद्धा कसली भाषा करतात, याला बघून घेईल, त्याला बघून घेईल, हा छग्या, हा येवल्यावाला, हा 56%, मी याला बघून घेईन. जरांगे पाटील आम्हा सगळ्या मराठा समाजाच्या नाही आहेत, पण त्यांची जी मागणी आहे मराठा समाजाच्या आर्थिक याच्याबद्दल ती योग्य आहे, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला. आणि तुम्ही काय सांगता, 14 पूर्वी मोर्चे निघाले नव्हते? 8-8 लाखाचे 9-9 लाखाचे मराठ्यांचे मोर्चे निघाले. याच्यापूर्वी अनेक मोर्चे निघाले महाराष्ट्र देशात. तुम्ही राहुल गांधीचं कौतुक सांगू नका, तो विषय वेगळा आहे, त्या विषयाची ठीक आहे, विषांतर नको वर्ष काय केलं ते तुमचं स्टेटमेंट मधु चव्हाण साहेबांनी ऐकलं नाही मी काय बोललो. मी म्हटलं अशा भाषेचं कोणीही कोणाचंही समर्थन करण्याचं काही कारण नाही आहे. हा यशवंतराव चव्हाणांचं राजकारण असलेला महाराष्ट्र आहे.
त्यांनी सांगितलं कोणाचीही भाषा सरकारमध्ये भुजबळ जे आहे त्याची भाषा योग्य नाही म्हणून जरांगे पाटलांची भाषा योग्य नाही, कोणाची भाषा योग्य नाही आहे. पण मला एक सांगा मधु चव्हाण साहेब, मला एक सांगा, तुम्ही नाही शांतपणे ऐका ना, तुम्ही मला एक सांगा ना, प्रश्न सोडवायचा नाही आहे का? प्रश्न असा वाढवत ठेवून मग चर्चा खाली आपण चर्चा कोणत्या भाषेवर करतोय? भाषेवर करतोय, ठीक आहे. ही कशामुळे झालाय? मूळ प्रश्न काय आहे? मूळ प्रश्न आहे आरक्षणाचा. मूळ प्रश्न आहे की या 70 वर्षाच्या कालोखात शेती मागे पडली, नोकऱ्यांचे प्रश्न वेगळे झाले, कॉर्पोरेट सेक्टर डेव्हलप झाला, त्याच्यामुळे सगळ्या परिस्थिती बदलल्या. त्या परिस्थितीमध्ये ईडब्ल्यूएस साठी तुम्ही जर काढू शकता, तुम्ही 9 शेड्यूल मला नका सांगू, मला माहिती आहे 9 शेड्यूल काय आहे आणि त्यासाठी काय अमेंडमेंट करावं लागतं तेही मला माहिती आहे. घाला ना 9 शेड्यूल मध्ये 50% मर्यादा काढून टाका, आम्ही सोबत आहे ना तुमच्या. मी राजकारण करत नाहीये, पण हा प्रश्न सोडवावा लागेल ना, आणि या प्रश्नाच्या मुळात शिकावं लागेल. कितीतरी प्रवक्त्यांचं नाव घेऊ शकतो, वाईट पद्धतीनं चर्चा करतात. आज एका बाजूला लढाई सुरू आहे, पण या बाजूला ही सगळी लढाई शिवीगाळ करतात. ही लढाई राजकीय नाही, रस्त्यावरची लढाई असली सुद्धा तरी ती कायदेशीर लढाई आहे, न्यायालयीन लढाई आहे. आणि तशाच प्रकारची न्यायालयीन लढाई मनोहर धोंडे लढतायत. या GRच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली, पहिली याचिका दाखल त्यांनी कोर्टामध्ये केली. ती न्यायालयीन लढाई ते लढतायत. का लढतायत मला त्यांना विचारायचं. आणि दुसरं, न्यायालयीन लढत असताना, ही लढाई लढत असताना अशा प्रकारची भाषा करणं खरंच गरजेचं आहे का? खरं तर माझं या ठिकाणी अगदी प्रामाणिक मत आहे की राजकारणाच्या माध्यमातून आरक्षणाकडे बघितलं जातं, इथंच खरी गफलत झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्याची चिंता या राज्यातल्या कुठल्या नेत्याला राहिली का नाही, अशा प्रकारची भीती माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटते आहे. प्रत्येक जण आपल्या पक्षाची भूमिका मांडतो आहे. खरं तर आरक्षणाचं राजकारण हेच महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आहे. आणि आपण उल्लेख केला की 2 सप्टेंबर 2025चा शासन निर्णय आला 2 सप्टेंबरला, आणि 8 सप्टेंबरला मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहिली याचिका दाखल केली. मला त्या याचिका दाखल केल्याच्या नंतर काही अज्ञानी गावखेड्यातल्या लोकांनी मला त्यातला विरोधक समजून काही प्रसंग घडले. माझी स्वतःची आश्रमशाळा लोहा तालुक्यातल्या रिसनगाव या ठिकाणी त्या शाळेतले मराठा विद्यार्थी काढण्यासाठी TC काढण्यासाठी अर्ज घेऊन गेले. इथपर्यंत खालच्या पातळीवर हे जात असताना मला असं वाटतंय प्रमुख जे राजकीय नेते आहेत त्यांनी खरं तर सामाजिक भान ठेवण्याची आवश्यकता आहे. कोण कोण्या पक्षाची भूमिका मांडतोय ही लढाई, माझं प्रामाणिक मत आहे 2 सप्टेंबर 2025चा GR हा ओबीसी साठी जसा घातक आहे त्याही पेक्षा मराठा समाजाची मोठी फसवणूक करणार आहे. कसं सांगा? त्याचं कारण असं आहे की GR मध्ये जो उल्लेख केलेला, मी आपल्याला GR या ठिकाणी दाखवेल. GR मध्ये जो उल्लेख आहे, ज्या जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना, या वाक्याचा अर्थ तरी कळतो का कोणाला? वंश परंपरागत किंवा ब्लड रिलेटिव्ह रक्ताचे नातेवाईक जे असतात त्यांनाच अशा प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र देता येतात. गावातील हा काय शब्द आहे? आणि ही मराठ्यांची सुद्धा फसवणूक या शासनाने केलेली आहे. कदाचित ती त्यांची अगतिकता असेल. मी कोण्या राजकीय पक्षावरती आक्षेप घेणार नाही. जे चाललंय ते काही महाराष्ट्राला परवडणार नाही असं मानणाऱ्यापैकी मनोहर धोंडे आहे. आणि हा GR हा रद्द झाला पाहिजे आणि त्याचा योग्य प्लॅटफॉर्म हा माननीय उच्च न्यायालय असल्यामुळं मनोहर धोंडे सारख्या चळवळीतल्या 40 वर्ष काम करणाऱ्या माणसांनी काय केलं पाहिजे? तर मी कोण्या मराठा आरक्षणाच्या विरोधात म्हणून नाही किंवा ओबीसीच्या बाजूनी म्हणून नाही, तर हा GR खऱ्या अर्थानं मराठा समाजाची फसवणूक करणारा आणि ओबीसीवर अन्याय करणारा आहे. तो रद्द झाला पाहिजे. त्याचा योग्य प्लॅटफॉर्म कुठं असेल तर ते माननीय उच्च न्यायालयाचा प्लॅटफॉर्म आहे. कायद्याच्या चौकटीत बाजू मांडता आली पाहिजे. म्हणून मी पहिली याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये आज सुनावणी होती. आजची सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होते. एकीकडे रस्त्यावरची लढाई आणि दुसरीकडे कायद्याच्या चौकटीतली लढाई. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे, त्यात गैर काही नाही. परंतु मागत असताना संविधानिक भाषा वापरून समाजात तेढ निर्माण होणार नाही, माझ्यामुळे काही समाजात बिघडणार नाही, याचं भान ठेवण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं हे दिसत नाही. महाराष्ट्रात आजचं चित्र हे अत्यंत खालच्या पातळीवर चाललंय. मी अनेक उदाहरणं देईल.
माझ्याच लोहा तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये महिला सरपंच आहे ओबीसीची, तिच्यावर मराठा लोकांनी अटॅक केला. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये भेंडेगाव नावाचं गाव आहे. पण त्या खोलात न जाता आपलं सार्वत्रिकरित्या माहिती आहे. आता मी तर माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत, पण आपण त्या खोलात नको जायला, कारण त्याच्यातून सुद्धा आणखीन त्या स्प्रेड होऊ नये माझी ती इच्छा आहे म्हणून. पण एक आहे की आज समाजामधली ही सामाजिक दुही वाढतीये, याचं भान इथल्या सामाजिक नेतृत्व करणाऱ्या सगळ्या नेत्यांनी बाळगणं गरजेचं आहे. ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील आपल्या सोबत आहेत. मृणालजी, ही लढाई हक्काची न्यायाची आहे याच्याबद्दल कुणाला दुमत नाहीये. आपला हक्क हिरावला जातोय याच्याबद्दल भांडणं आणि तो संरक्षित करण्यासाठी रस्त्यावर उतरणं किंवा न्यायालयीन त्याच्याबद्दलची भूमिका मांडणं याच्याबद्दल कुणालाही काही दुमत नाहीये. पण इथं ही लढाई लढताना अशा प्रकारची भाषा की जेणेकरून समाजात तेढ निर्माण होईल, हे ओबीसींना मान्य आहे का? नाही, मुळात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या हक्क अधिकारासाठी लढतो तर त्यावेळेस आपल्याकडे संविधानिक आणि न्यायिक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये खरं तर खालच्या पातळीची भाषा वापरण्याची काही गरज नाहीये. हा महाराष्ट्र संत परंपरा लाभलेला महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे. आणि अशामध्ये जर कोणाच्या काही अडचणी असतील, प्रत्येक समाजाची काही ना काही अडचण असती, काही ना काही मागणी असती, त्याच्यामधने कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने, अहिंसक पद्धतीने या मागण्या मान्य करता येतात. पण असं म्हणत असताना ज्या वेळेस जो कोणी एखादा व्यक्ती खालच्या पातळीची भाषा वापरत असेल, हिंसक पद्धतीने वागत असेल, कायदा हातात घेत असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल, त्याच वेळेस त्याला चाप घालण्याचं काम, त्याला लगाम घालण्याचं काम, त्याला थांबवण्याचं काम हे सरकारने केलं पाहिजे. आणि मनोज जरांगे काय आज बोलत नाहीयेत, ते पहिल्यापासून गेले 1.5 वर्ष हे बोलतायत, पण त्याला लगाम घालायला आजपर्यंत सरकारला जमलेलं नाही. या महाराष्ट्रामध्ये जाळपोळ झाली, लोकांची घरं जाळली गेली, कार्यालय जाळले गेले, एसटी बसेस फोडल्या गेल्या, महिला आमदारांना, खासदारांना देखील गावातनं हुसकवण्यात आलं, लोकप्रतिनिधींना गावातनं हुसकवण्यात आलं, काही समाजांना गावात बंदी घालण्यात आली, दुकानावर बंदी घालण्यात आली, शाळेतनं मुलांचं टीसी काढण्याची वेळ आली. याच्यामध्ये सरकारने काही कारवाई केली नाही. आम्ही वारंवार सरकारला याच्या तक्रारी केल्या. सरकारने आश्वासन दिलं, सभागृहात दिलं की आम्ही एसआयटी करू, एकूण एक एफआयआर आम्ही तपासू, आम्ही त्याच्यावर कारवाई करू. अजूनही एसआयटी झालेली नाही, अजूनही त्याचा अहवाल आलेला नाही, सरकारने अजूनही त्याच्यावर कारवाई केलेली नाहीये. मग हे सगळं होत असताना, ही अर्वाच्य भाषा होत असताना जर वेळीच लगाम घातला असता तर हे इतक्या वेळ पुढे आलं नसतं. राहिला प्रश्न 2 सप्टेंबरच्या जीआरचा, या सरकारने जसं अर्वाच्य भाषा केली नाही पाहिजे तसं खोटंही बोललं नाही पाहिजे. या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला सांगितलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण हे साफ खोटं ठरलं. 2 सप्टेंबर 2025च्या जीआर मध्ये मुळात असं आहे की जे काही SC ST OBC आहेत त्या सगळ्यांसाठी एक कायदा आहे ज्याची जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र भेटलं. तो महाराष्ट्र स्टेट ओबीसी SC ST VJNT SBC बॅकवर्ड क्लास कास्ट सर्टिफिकेट इश्युअन्स ऍक्ट आहे 2000चा आणि 2012चे त्याला रूल्स आहेत. याच्याप्रमाणे सगळ्या 600 जाती SC ST OBCतल्या सगळ्यांना जात प्रमाणपत्र भेटतं, जात पडताळणी प्रमाणपत्र भेटतं. अगदी कुणबी समाजातल्या लोकांनाही याच्यातनं भेटत होतं गेले 25-30 वर्ष, काही कोणाची अडचण नव्हती. मग अशा वेळेस हा जीआर काढण्याची शासनाला गरज का पडली? मुळात हा जीआर असं सांगते, आता लाखे पाटील म्हणले की यांनी काय ओबीसीचं नुकसान होणार नाही, मराठा समाजाचा काय फायदा होणार नाहीये. आपण सोशल मीडियावर बघा, प्रत्येक जण कसं मी ऍफिडेव्हिट दिलं, कसं ऍफिडेव्हिट दिलं पाहिजे, कसं सबमिट करायचं, समिती जी आहे ती कृषी तहसीलदार यांची समिती, याला कसा अर्ज करायचा आणि कसे लोकांना दाखले भेटले हे सोशल मीडियावर ओपनली सांगत आहे. मला त्यासाठी वेगळं काही सांगायची गरज नाही. हे सोशल मीडियावर दाखले भेटतात आणि तेही सांगत आहेत. ठीक आहे, मी विचारतो, पटकन विचारतो त्याच्याबद्दलच विचारतो. मुळात हा जीआर त्यांच्यासाठी आणला होता की ज्यांची नोंद नाही आणि ज्यांची वंशावळ जुळत नाही त्यांच्यासाठीच हा जीआर आणला होता. मराठा समाजाच्या लोकांना फक्त कुणबीचा फायदा व्हावा याच्यासाठी हा जीआर आहे. हा ओबीसी समाजाचा घात करणारा जीआर आहे. ठीक आहे, लाखे पाटील साहेब पटकन एक सगळ्यांची त्याच्याबद्दलची कमेंट. शासन आदेश काढताना पान नंबर 1 वरच वाचामध्ये 1 ते 10 मुद्दे त्यांनी अटी घातलेल्या आहेत. त्यामध्ये जे कायदा आहे 1, 3 आणि 10
त्यामध्ये 2000चा जो कायदा आहे मूळ कास्ट व्हॅलिडिटी अँड व्हेरिफिकेशनचा 2012चा त्यामध्ये रूल आलेला आणि 2024 मध्ये त्यामध्ये काही अटी न्यायमूर्ती शिंदे समितीनंतर घातलेल्या. याप्रमाणे मृणाल ढोले पाटील जर समजा सोशल मीडियावरून जाऊन जर चर्चा करत असेल, यापेक्षा गंभीर विषय कुठलाही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर कुणी काही चर्चा करू शकतं, परंतु चर्चा घेऊन बसलाय. अहो, या आंदोलनाचं नेतृत्व करणारे नेते आहेत ना, सोशल मीडियावरच्या ज्या कमेंट येतात ना, त्या कमेंटवर सुद्धा भाष्य करतात. त्या कमेंट करणाऱ्यासारखे यांचे भाषण आहेत. आता सोशल मीडियावरती अननोन लोक ज्या प्रकारची कमेंट करतात ना घाणेरडी, तशा प्रकारची कमेंट नेते जर बोलायला लागले तर हे महाराष्ट्रासमोर किती गंभीर आहे बघा ना. विलास बडे सर, ह्या कॉमेंटचं कुणीही समर्थन करणार नाही, पण त्यावर कसलंही कुणाचाही कंट्रोल नाही. जो चांगलं बोलायचा प्रयत्न करतो, जो चांगलं सांगायचा प्रयत्न करतो, खरं सांगायचा प्रयत्न करतो, त्याच्या विरुद्ध तेवढ्याच जास्तीनं ताकदीनं कॉमेंट केले जाते. याचं कारण असं आहे की मी आज नाव सांगत नाही, एक विशिष्ट गट आहे या राज्यामध्ये, तो यासाठी IT सेंटर चालवतो आणि जेही कुणी ह्या बाजूने किंवा त्या बाजूने विरोधात बोलतील किंवा फेवर बोलतील, त्याच्या विरुद्ध ट्रोल करण्याचं काम यातून केलं जातंय, हे या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे. पण मूळ विषय असा आहे की सोशल मीडियामध्ये काही जरी येत असलं तरी शासकीय यंत्रणा आहे. कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनची पद्धत त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे. त्याच्या बाहेर जाऊन कुणालाही या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार नाही. आणि त्यामध्ये शब्द काही जरी टाकला शासनानं 2 सप्टेंबरच्या शासन आदेशामध्ये, तर त्याचा अर्थ एवढाच आहे, ज्याच्याकडे 1967 पूर्वीचा पुरावा आहे, जो कुणबी म्हणून ज्याची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे आणि रक्त नात्याचे संबंध जुळू शकतो, त्यालाच फक्त कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. एकही मराठा, त्याचं कारण दुसरं समजून घ्या की ज्यावेळेस मी ओबीसी मध्ये कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढायला जातो, तर मला त्या ठिकाणी 83 नंबर टाकावा लागतो. जर तो मराठा असेल तर 83 नंबर तो टाकू शकत नाही, त्याचा फॉर्मच पुढे होऊ शकत नाही. ज्याचा 83 नंबर आहे त्यालाच त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल. म्हणून हा गैरसमज जो आहे की मराठ्यांना मिळतंय, हा टोटल गैरसमज आहे. एकाही मराठ्याला त्यामध्ये प्रमाणपत्र मिळत नाही आणि मिळू शकत नाही. ठीक आहे दोंडे सर, मला सांगा, आता साधारण 2 सप्टेंबरचा तो GR आहे. आज आपण आहोत 6 ऑक्टोबरमध्ये. ह्या महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये एखादं प्रमाणपत्र मिळालं मराठा समाजाला, मराठा समाजाला कुणबी म्हणून, प्लीज असेल तर सांगा. 2 सप्टेंबर 2025चा जो शासन निर्णय आहे, मराठ्यांना मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं महाद्वार आहे. एखादं प्रमाणपत्र डझनभर मी उदाहरणं देईल. गावागावामध्ये आता या GR मध्येच म्हटलेलं आहे की गावातील ऑब्लिक वंशातील नातेसंबंधातील, गावातीलचा अर्थ काय हो? कोणी एका पवार नावाचा एक व्यक्ती जर गावात असेल आणि त्यांनी जर 50 रुपयाचं ॲफिडेव्हिट जर दिलं, तर ग्रामसेवक समिती केली गाव पातळीवर, ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक. चव्हाण साहेब, मला सांगा तुम्ही कुठल्या अर्थाने तुम्ही हे म्हणू शकता? कायदेशीर दृष्ट्या कसलाही आधार नाहीये. व्हॅलिडिटी होणार नाही नातेवाईकाची, त्याची व्हॅलिडिटी होणार नाही. नातेवाईकाची डेफिनेशन कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये ठरलेली आहे, जी पॅरेंटल साइडनी आहे. ती काय आईच्याकडून गावातल्या लोकांनी दिलं ना. गावाचं काही जरी टाकलं, जोपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये वंशावळ सिद्ध होत नाही, जी वंशावळ जुळत नाही, तोपर्यंत प्रमाणपत्र मिळू शकत नाही. पद्धत माहितीये, जे प्रमाणपत्र फील्डवर काढतात ते अशा पद्धतीनं चुकीचं या ठिकाणी बोलणार नाहीत. तुम्हाला जर प्रचारच करायचा आहे तर तुम्ही काही प्रचार करू शकता, वंशावळ जुळत नाही, कुणालाही प्रमाणपत्र मिळू शकत नाही. चव्हाण साहेब एक कमेंट त्यांची घेतो, एक त्यांची कमेंट. हा चव्हाण साहेब प्लीज. असं आहे, माझ्या सगळ्या सहकार्यांना विनंती आहे, सगळे सामंजस्याने बोलतात. आपला मुद्दा जरी ठाम मांडत असले चुकीचा, तरी पहिलं त्यांचं अभिनंदन करतो. मी ते एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की पहिलं म्हणजे हिंदू समाजामध्ये जातीने समोर ऐकण्याच्या उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची इच्छा असली पाहिजे. राहिला GRचा मुद्दा, ज्याच्याकडे पूर्ण पुरावे आहेत, खोडखाड केलेले, खोटं वगैरे, त्याला एकालाही त्या ठिकाणी मिळणार नाही. पण जो मुळात तुम्ही आता हैदराबादचं बोलताय, ज्याला कुणबी म्हणून ओरिजिनली त्या ठिकाणी नोंद असेल तर, आणि ज्यांना कुणबी, आता आमच्या कोकणातला कुणबी बंधू आहे माझा, त्याला ओबीसी आहे आणि म्हणून कुणबी म्हणून असेल त्याला मिळेल. पण त्याच वेळेला एकही उदाहरण द्यावं की ओबीसी मधल्या त्या ठिकाणी असलेल्या आरक्षणाला धक्का लागेल. हे शासन मराठ्यांचे जे न्याय्य गोष्टी आहेत त्या त्यांना देईल. त्याचबरोबर माझा ओबीसी समाज आहे, अन्य समाज बंधू आहेत, त्यांच्या एकाही आरक्षणाला धक्का लागणार नाही.
या चर्चा आपण करून ठीक आहे. त्यांनी आपापलं आश्वस्त नेतृत्व प्रस्थापित होईल. केलंय. पण सर्व समाजातले लोक दुभावले जातील याची सगळ्यांनी काळजी ठीक आहे, करूया. ठीक आहे. मी पटकन एक- हा, हा. जाऊ दे. पक्ष बाजूला ठेवा. मधु चव्हाण साहेब जे बनता आहात आपण की दुही माजून आहे, हैदराबाद गॅजेट फक्त मराठ्यांनाच का लावलं याचं उत्तर सरकार देणार आहे का? त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये तो देईल ना. लिंगायत मी समाजाच्या देतो. नोंदी आहेत. मला मी बोलू देतो. द्या आता, मला बोलू द्या. मी एक उदाहरण देईल. गुलबर्गा डिव्हिजन, हैदराबाद गॅजेट मधलं गुलबर्गा डिव्हिजन मध्ये 2,31,000 कुणबी आहेत. त्यापैकी 81,000 नोंदी या लिंगायताच्या आहेत. 77,500 नोंदी या कोळीच्या आहेत. मग तुम्ही कोळीला बंजारा ओबीसी आणि ST बंजारा एसटी मध्ये आहे, धनगर एसटी मध्ये आहे, धोबी एससी मध्ये आहे, न्हावी एससी मध्ये आहे. मग हेच गॅजेट लावून तुम्ही धोबी आणि न्हावीला एससी देणार आहात का? हेच गॅजेट लावून तुम्ही धनगर आणि बंजारा समाजाला एसटीचं देणार आहात का? चव्हाण हेच साहेब, गॅजेट पटकन लावून एक लिंगायत समाजाला 30 तुम्ही सेकंदात ओबीसी साहेब, देणार तुम्ही आहात का? कधी परस्पर विसंगत बोलताय. त्यांना विजयंतीमध्ये त्यांना गॅजेट आहे ना. संरक्षण आहेच की त्यांना नाही, वेगळं सर, कुठलं गॅजेट देणार? एकच आहे ना. समजून देणार का? गॅजेट जर त्यांना लागू केलं आहेच की. आम्ही गॅजेट लागू केलं तर मग त्यांचे आता बंजारा समाज त्याच्यामुळेच रस्त्यावर आहे ना. कुठलंही गॅजेट एका जातीला तुम्हाला लावता येणार नाही. आरक्षण हे कुठल्याही एका जातीला देता येत नाही, ते प्रवर्गाला दिलं जातं. आणि जर तुम्ही हैदराबाद गॅजेट जर मराठ्यांना देणार असाल तर तेच हैदराबाद गॅजेट लिंगायताला, बंजाराला, धनगराला, तुम्ही न्हावीला का लावत त्याच्यातली नाही? खालची मला तळटीप तुम्ही वाचली बरोबर नाही. असं देता येईल का? खालची बाकीच्या तळटीप समाजाला लागू वाचली करता येईल नाही. का? खाली लिहिलंय पाहिजे. की वर खाली त्याच्यातली तळटीप मधु सर एकच मिनिट. त्याच्यातली तळटीप वाचली नाही. ज्या जातींना ज्याच्यामध्ये ऑलरेडी मिळतंय त्यांना या जीआरचा फायदा मिळणार नाही. मधु चव्हाण सर, लिंगायत ओबीसी मध्ये नाही. ज्यांच्या टीसीवर हिंदू लिंगायत आहे तो ओबीसी झालेला नाही. हैदराबाद गॅजेट लावून तुम्ही लिंगायतांना ओबीसी देणार आहात का? तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात. या ठिकाणी सगळ्याच्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की 2 सप्टेंबरच्या शासन आदेशावर वरच्या पहिल्या पेजवर मराठा डॅश हैदराबाद गॅजेट हा शब्द टाकलेला आहे. प्रास्ताविकामध्ये हैदराबाद गॅजेट मध्ये हैदराबाद स्टेट मधले माहिती दिलेली आहे, ज्याला आम्ही इतिहास म्हणतो. परंतु जो शासन आदेश आहे त्या शासन आदेशामध्ये कुठेही मराठ्यांना प्रमाणपत्र द्या अशा पद्धतीची नोंद नाही. कुणबी असेल तर कुणब्याला प्रमाणपत्र मिळेल. आणि एक मिनिट थांबा. आणि दुसरा भाग असा आहे, दुसरा भाग असा आहे की हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसओपी काय आहे ते लागू कसं होणार ते अजून दिलेलं नाहीये. लागणार आहे का? ते 1 महिना 4 दिवस झाले त्याची एसओपी राज्य सरकारने त्यामुळे संभ्रम कायम आहे. हे मराठ्यांना लागू होतं किंवा हैदराबाद गॅजेट ठीक आहे. संभ्रम कायम आहे. मुद्दा आहे. संभ्रम कायम आहे. या सगळ्या मुद्द्यावरून मी येतो. आपला वेळ संपलेला आहे, माफ करा. याची वेगळी चर्चा आपण करूया. पण प्रेक्षकांचं काय मत आहे? आरक्षणाची लढाई हातगाईला येणं योग्य आहे का? प्रेक्षकांना हे पटतंय का बघा. 27% लोक होय म्हणतायत आणि 73% लोक नाही म्हणतायत. हा अजब पोल आहे. पहिल्यांदा गोंधळात टाकणारा हा पोल आहे. म्हणजे लोकांना काय हवाय हा त्यांचा प्रश्न आहे. पण लोकांना हे योग्य वाटत नाहीये, हेही तितकंच खरं आहे. पण आज या चर्चेच्या निमित्तानं आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.